मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्येही पाऊस. उद्याही हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट. गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. मुंबईत धोकादायक झाडांचा तिसरा बळी. कुर्ल्याच्या नौपाड्यात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू. कुर्ल्यात युनुस शेख यांचा झाड कोसळून मृत्यू. मुंबईच्या आरे कॉलनीत चालत्या दुचाकीवर झाडाची फांदी कोसळून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू. मित्रांसोबत दुचाकीवरून जाताना हसन रजा या तरुणाचा मृत्यू. कोल्हापूरची पंचगंगा नदी पात्राबाहेर. यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पंचगंगा नदी पात्राबाहेर. पंचगंगा नदीची पाणी पातळी 29 फुटावर. 33 बंधारे पाण्याखाली. वाहतूक सेवाही विस्कळीत. कर्जत खालापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम. पाताळगंगा नदीनं ओलांडली धोक्याची पातळी. सावरोली ब्रिज वाहतुकीसाठी बंद. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडं पडझडीच्या घटना सुरूच. दादरमध्ये शिवाजी पार्कसह 3 ठिकाणी झाडांची पडझड. सायन विक्रोळीतही झाडं कोसळली. मुंबईसह राज्यभरात अनेक झाडांची पडझड. मुसळधार पावसामुळे महाबळेश्वर, रायगडमध्ये झाडं कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. आम्ही हिंदू भोळे आहोत पण मूर्ख नाही. आम्हाला भाजप मुक्त राम पाहिजे. रामरक्षा आंदोलनात उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाचा एल्गार. परिषदेचे काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडेंना शिंदेंकडून ऑफर. 20 कोटींच्या ऑफरसह आगामी निवडणुकीत आमदारकीचंही आश्वासन. खासदार संजय राऊतांचा खळबळजनक दावा. एशियाटिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विनय सहस्त्रबुद्धे. एशियाटिक सोसायटी मुंबईच्या निवडणुकीत विनय सहस्त्रबुद्धे यांच्या पॅनलचा विजय तर कुमार केतकर यांच्या पॅनलचा पराभव.